कधी पाहिली अशी टेकडी जिथे अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच आपल्या खंडोबा महाराजांनी विश्रांती घेतली होती? ही आहे नाशिक देवळाली कॅम्प मध्ये स्थित खंडोबा टेकडी म्हणजेच टेम्पल हिल. पौराणिक आख्यायिकेत वर्णन आहे की दैत्य मणी आणि मल्ल यांना अमृतबाणा मिळाली होती, पण त्यांनी समाजात अराजकता केली. तेव्हा महादेवाने खंडोबाचे अवतार घेऊन त्या दैत्यांचे वध केले आणि ह्या टेकडीवर विश्रांती घेतली होती. खंडोबाचे विश्रामस्थान म्हणूनच ह्या टेकडीला विश्रामगड हेही नाव पडलं. हे ठिकाण 500 वर्षाहूनही जुनं आहे आणि असं मानलं जातं की खंडोबा म्हाळसा बानाई यांच्या मूर्ती समोरील शिवलिंग हे स्वयंभू आहे. इतिहास सांगतो की आपले छत्रपती शिवाजी महाराज उत्तरेच्या मोहिमेवर असताना त्यांनीही या ठिकाणी विश्राम केला होता. ह्या मंदिराचे व्यवस्थापन स्थानिक भक्त मंडळ आणि आमले परिवार यांच्या सहकार्याने केले जाते. ही टेकडी फक्त दगड मातीची नसून इथल्या प्रत्येक वाऱ्यात इतिहासाच्या अनेक कहाण्या दडलेल्या आहेत. तुम्हालाही यापैकी कोणती इतिहासाची माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. येळकोट येळकोट, जय मल्हार.